नमस्कार मित्रांनो 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे। यातच आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण बदल झालेत, जे की जाणून घेणे तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर कोणते ते बदल आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील। चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता कोणते ते महत्त्वपूर्ण बदल आहेत ते आता जाणून घेऊयात। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो 1 एप्रिलपासून महत्त्वपूर्ण बदल म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी आता TDS कपाती दुप्पट करण्यात येणार आहे। मित्रांनो काय संपूर्ण अपडेट या ठिकाणी आता पाहूयात। तर पहा, TDS कपातीची मर्यादा आता वाढवून झाली आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील कर कपातीची मर्यादा सध्याच्या 50,000 रुपयावरून 1,00,000 रुपये करण्यात येत आहे। सध्या जर ज्येष्ठ नागरिकांचे व्याज उत्पन्न 50,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर त्यावर 10% TDS कापला जातो। तथापि ही मर्यादा वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांकडे काही अधिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न उपलब्ध होईल। म्हणजेच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी, तर आता TDS मध्ये वाढ करून 50,000 रुपयावरून 1,00,000 रुपये करण्यात आले, ज्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न उपलब्ध होणार आहे। यानंतर पाहूया 2 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल। तर आता यानंतरचा 2 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता निराधारांना 1 एप्रिलपासून पेन्शन हे DBTद्वारेच मिळणार आहे, कोणालाही जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणार नाही। त्यामुळेच आता शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली, जे की जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ही जर सूचना ऐकली नाही तर तुमचं पेन्शन ही बंदसुद्धा होऊ शकते, त्यामुळे आता या ठिकाणी लक्ष द्या। तर आता यामध्ये काय दिलं आहे ते पहा। ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठीचे अनुदान प्राप्त झाले नाही, त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय पैसे खात्यावरती जमा होणार नाही, कारण आता अनुदान DBTद्वारेच मिळणार आहे। या ठिकाणी लक्ष द्या, जर आता तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही, या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आले आहे। तसेच एकपेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पाहावे। तर पाहू शकता आता अशा काही पद्धतीने तुम्हाला सूचना देण्यात आली। त्याचबरोबर खाली एक टिपसुद्धा आहे, तर त्याकडे लक्ष द्या। तर आता या ठिकाणी टिपमध्ये काय दिलं ते समजून घ्या। तर पहा, वरील सर्व कारवाई केल्यानंतरही अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिसमध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला आता DBTने पैसे मिळणार आहे। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे DBTने पैसे मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुमचं DBT एनेबल करून घ्या, तरच तुम्हाला आता 1 एप्रिलपासून DBTने पैसे मिळणार आहे। तर अशा काही प्रकारे महत्त्वपूर्ण बदल तुम्हाला 1 एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे। वळूयात त्यानंतरच्या महत्त्वपूर्ण बदलाकडे। मित्रांनो यानंतरचा 3 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या आर्थिक मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे। ती कितीने वाढ करण्यात आली ते समजून घ्या। तर पहा, जे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी शहरी क्षेत्रामध्ये राहत होते, त्यांना पूर्वी वार्षिक उत्पन्न 27,000 रुपये असेल त्यांनाच निराधार योजनेचा लाभ दिला जात होता। परंतु आता जे लाभार्थी शहरी क्षेत्रामध्ये राहतात आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1,20,000 रुपये, त्यांना देखील आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्यांचं महिन्याकाठचा पगार 10,000 रुपये प्रति महिना आहे, त्यांना आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा मिळणार आहे। मित्रांनो हे झालं जे लाभार्थी शहरामध्ये राहतात, परंतु जे लाभार्थी गावाकडे म्हणजेच ग्रामीण क्षेत्रामध्ये राहतात, त्यांना किती वार्षिक उत्पन्न पाहिजे जेणेकरून त्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळेल। तर पहा, जे लाभार्थी गावाकडे राहत होते त्यांना पूर्वी 21,000 रुपये वार्षिक उत्पन्न पाहिजे होते, जेणेकरून त्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळत होता। परंतु आता यामध्ये बदल करून ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपये, त्यांना देखील आता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्यांचं महिन्याकाठचा पगार 8,333 प्रति महिना आहे, त्यांना सुद्धा संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ 1 एप्रिलपासून 100% मिळणार आहे। यानंतरच्या महत्त्वपूर्ण बदलकडे वळूयात। मित्रांनो आता यानंतरचा 4 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता दिव्यांगांना पेन्शन महिन्याच्या 5 तारखेला DBTने फिक्समध्ये देण्यात येणार आहे। ती कशी काय ते समजून घ्या। तर पहा, लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवरती पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे आता राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 15 लाख लाभार्थ्यांना तर श्रावणबाळ योजनेच्या 29 लाभार्थ्यांना असे एकूण 25,59,131 लाभार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। म्हणजेच आता लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला DBTने पेन्शन ही मिळणार आहे। तर अतिशय आनंदाची बातमी। आता यानंतर शेवटचा महत्त्वपूर्ण बदल पाहूयात। आता यानंतर शेवटला वयोवृद्ध दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अशी बातमी, कारण की आता निराधारांना 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे। तो कसं काय ते समजून घ्या। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजनेतील 50 वर्षापुढील लाभार्थ्यांना आता
5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये किंवा संजय गांधी निराधारणाच्या ऑफिसमध्ये जमा करावा लागणार आहे. तर अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे, कारण की लाभार्थ्यांना दरवर्षी जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो त्यांना तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागत होता. परंतु आता यामध्ये बदल करून जे लाभार्थी 50 वर्षापुढील आहेत त्यांना आता 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण असे बदल तुम्हाला 1 एप्रिलपासून म्हणजे नवीन आर्थिक वर्षापासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असतो. चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.